आपण सरपंच पदाचे सूत्र हातात घेतलेला किती दिवस होईल सर? साधारणतः 1.5 वर्ष झालेलं आहे. 1.5 वर्षामध्ये तुम्ही सरपंच पदाचे सूत्र हातात घेतल्यानंतर पहिल्यांदा कुठल्या कामाला हात घातला? 50 वर्षापासून गावामध्ये पाण्याची खूप वेगळी परिस्थिती होती की आमच्या गावामध्ये साधारणतः 5 ते 6 लोक पाणी काढताना 60 ते 50 फुटावर विहिरीमध्ये पडून त्यांना अपंग झालेले. ती खूप दिवसापासून त्याची तळमळ होती आणि ते त्यांच्याकडे बाजूला पाझर तलाव होता. त्या तलावामध्ये विहीर पाडून गावाला प्रत्येक घरी पाण्याची व्यवस्था नळ योजना करून दिली. त्यानंतर आणखी महत्वाचा ग्रामपंचायतच्या अंतर्गत गाव विकासासाठी महत्वाचा वाटलेला 1.5 वर्षामध्ये आपण राबवलेला उपक्रम कुठला? आमच्या गावामध्ये स्मशानभूमीची अशी व्यवस्था होती की स्मशानभूमीमध्ये जाताच येत नव्हतं की साधारणतः 2.5-3 एकरमध्ये पूर्ण अतिक्रमण झालेलं होतं. पहिली योजना पाण्याची झाल्यानंतर दुसरी फक्त स्मशानभूमीच, आणि ती स्मशानभूमी नसून एक गार्डन टाईप करून स्मशानभूमी केलेली आहे. याचा तर महत्वाचा असा प्रश्न आहे, आपण आज तुमच्या गावामध्ये 5,000 वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी, कार्यकारी अधिकारी, तहसीलदार हे सगळे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तर या कार्यक्रमाच्या मागची, वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाच्या मागची संकल्पना आणि त्याच्या मागचा उद्देश काय? मागील 2-3 वर्षापूर्वी की कोविडच्या काळामध्ये ऑक्सिजनचा खूप तुटवडा होता की ऑक्सिजन नसल्यामुळे बरेचसे लोक मृत्युमुखी पडले. त्याच्यामुळे ऑक्सिजन आणि गेल्या मागच्या 2-3 महिन्यापूर्वी साधारणतः देशामध्ये 50 डिग्री तापमान होतं, 49, 48, 50. त्याच्यामुळे ते गरमी एवढी खूप होती आणि ते आमच्या गावामध्ये पाण्याची बी प्रॉब्लेम जास्त होता, पाऊस पण पडत नव्हता आणि देशामध्ये खूप गरमी असल्यामुळं झाडाचं आम्ही बऱ्याच दिवसापासून असं वाटत होतं झाड लावले तर ते तापमान कमी होईल आणि गावामध्ये थोडंसं वातावरण वेगळं होईल. त्यासाठी ही 5,000 झाडाची जी संकल्पना होती ते कोविड काळात आणि ह्या गरमीमुळं 50 डिग्री तापमानामुळे ही सुचली आणि ती आम्ही हाती घेतली आणि ती आता बऱ्यापैकी आम्ही झाडं लावून जोपासतो. पण आम्ही साधारणतः 2 महिन्यापूर्वी उन्हाळ्यातच काही झाडं लावली होती. त्याला संगोपन प्रत्येक झाडाला ट्री गार्ड केलेलं आहे आम्ही आणि झाडं पण साधारणतः 8, 9, 10, 15 फुटापर्यंत झाडं लावलेली आहेत. त्याची हाईट 15-15 फूट आहे. सरासरी अजून 3.5 वर्ष आपल्या हातामध्ये आहे. तर या 3.5 वर्षामध्ये गावाला काय कार्यक्रमाची आखणी केलेली आहे? ठीक आहे की आता आमच्या गावाला पांधन रस्ते जे आहेत, कुठल्याच शेतकऱ्याला तिथं साधी सायकल पण जात नाही. मी कलेक्टर मॅडमला मगाशीच बोललो तर त्यांनी सांगितलं की तुमचे प्रस्ताव माझ्याकडे द्या, मी तुमचे पांधन रस्ते ते सगळे पांधन मुक्त करून देते असं मॅडमनी सांगितलं. आणि ते आता आमचा उद्देश एकच आहे फक्त की आम्हाला गावामध्ये 4-5 पांधन रस्त्याची जे शेताला जाण्यासाठी, तलावाकडे जाण्यासाठी ती रस्त्याची गरज आहे. आता तेवढंच आमचं काम राहिलेलं, बाकीचं गावाचं बऱ्यापैकी आम्ही व्यवस्थित करून ठेवलेलं. योजना सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत. हो, आत्ताच आम्ही त्या कार्यक्रमामध्ये सीओ साहेबांना आणि कलेक्टर मॅडमला दोघांना पण विनंती केलेली आहे की आम्ही त्याचा ऑलरेडी गेलेल्या 6 महिन्यापूर्वी मी प्रस्ताव पण दिलेला आहे की आमच्याकडं 1 किलोमीटर अंतर नॅशनल हायवेपासून गावाअंतर्गत जाणार रस्ता, तो आम्हाला रस्ता करून द्या. कारण बाकीच्यांना आम्ही बोलून, कुठल्या राजकीय नेत्यांना बोलून काय आम्हाला त्याची पाठपुरावा पण केलेला आहे, पण तेव्हा आम्हाला कुणी फंड दिलेला नाही. त्याच्यामुळे आम्ही ते कलेक्टर मॅडम आणि सीओ साहेबांनाच विनंती केलेली. मुळात आपण शेतकरी पुत्र आहात. आज उद्योजक जरी असलं तरी लहानपणापासून वाढ, संगोपन हे सगळं शेतकरी पित्यानेच केलेलं आहे. आणि तुमचं गाव जे आहे देवकरा गावामध्ये जवळपास बरेच सगळेच म्हणायला हरकत नाही शेतकरी. तर या शेतकऱ्यांमध्ये अल्पभूधारक शेतकरी सुद्धा आहेत. तर या शेतकऱ्यांसाठीच्या प्रशासनाकडच्या योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण राबवणार आहात? त्या संदर्भात काही संकल्पना, काही कार्यक्रमाच्या आखणी आहेत? आता मी गेलेल्या मी सरपंच झाल्यापासून 7-8 महिन्यापूर्वी
मी 65 लोकांची पगारी, जे आमचे एकदम खूपच गरीब आहेत, ते रोजगार जे 60 वर्षांच्या वृद्ध लोकांना पगारीची श्रावण बाळची योजना होती, तर ती 65 लोकांची होती. त्याच्यापैकी आमचे 27 लोकांचे मंजूर झालेत. आता तहसीलदार साहेबांनी सांगितले की तुमचे 27 लोकांची पगारी येणाऱ्या काळात लगेच करून जाईल. आणि जे आमच्याकडं 20 वर्षापासून आमच्या बऱ्याचशा लोकांना घरकुल योजना नाही आहे गावात. पाठीमागं काही कारणास्तव ते स्कीम राबवली नव्हती, त्यामुळे आता तो पण घरकुलचा प्रस्ताव शिवसाहेबांनी सांगितले की तुम्हाला ती घरकुलची व्यवस्था मी करून देतो. शेतकऱ्यांसाठी जे अल्पउद्धारक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सिंचन विहिरी जी आहेत, साधारणतः आम्ही 100 विहिरी माझ्या काळात देणार आहे. कारण गावात बऱ्याचशा विहिरी लोकांना अल्पउद्धारक शेतकऱ्यांना नव्हते. ते साधारणतः आम्ही 11 विहिरी मंजूर केलेले आहेत. त्याच्यातल्या 8 विहिरी पूर्ण झालेले आहेत. साधारणतः 3 विहिरी राहिलेले आहेत. तर तिन्ही विहिरी येणारे आता 1-2 ते 3 महिन्यात पूर्ण होतील. शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड असेल, साधारणतः आम्ही 26 लोकांचे प्रस्ताव देऊन आता ते 26ला 26 आमचे मंजूर झालेले आहेत. दुसरा प्रश्न शेतकऱ्यांसाठी आम्ही केलेला की गायगोट्याचा जो प्रश्न आहे, आम्ही 13 लोकांना गायगोट्याचे प्रस्ताव दिलेले आहेत. त्याच्याचे 9 प्रस्ताव मंजूर झालेले आहेत. राहिलेले 4 प्रस्ताव जे आहेत ते काही कागदासाठी अपुरे राहिले, ते पण पूर्ण होतील. आणि ठिबकसाठी शेतकऱ्यांसाठी जे ठिबकची योजना आहे ती आमच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना आम्ही ती मंजूर करून शासनाकडे पाठपुरावा करून दिलेली आहे. आणखी जे पेंडिंग प्रस्ताव आहेत ते पण यावेळेस पूर्ण होऊन जातात. तुमच्या गावामध्ये आम्ही जेव्हा प्रवेश केला तेव्हा घाण पाणी रस्त्यावर वगैरे काही होतं, त्याबरोबर कचरा. तर या घन कचरा आणि सांडपाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी सरपंच झाल्यापासून मला सुरुवातीला प्रश्न पडला किंवा पाणी गावात नाहीये आणि पाणी जास्त झाल्यानंतर ती पाण्याची विल्हेवाट कशी लावायची आणि गावाची पातळी कशी वाढवायची, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. प्रत्येक घराच्या समोर आम्ही शोष खड्डा, मी स्वतः थांबून तो खड्डा पाडलेला आणि प्रत्येकाच्या बाथरूम मधलं सांडपाणीचं पाणी त्या शोष खड्ड्यामध्ये जाते आणि एकही थेंब रस्त्यावर पाणी आमच्या गावामध्ये येत नाही. आणि त्या शोष खड्ड्यामुळं पाणी त्याच्यात झिरपल्यामुळं, जमिनीमध्ये गेल्यामुळं गावची पातळी पण पाण्याची वाढलेली आहे आमची. त्याच्यामुळे ती शोष खड्डे आम्ही पूर्णपणे व्यवस्थित केलेली आहे. मच्छर आणि रोगराईचं प्रमाण पण त्या सांडपाण्यामुळं खूप प्रमाणात बंद झालेलं आहे आणि कमी, म्हणजे पूर्णपणे बंद झालेलं आहे, कमी म्हणता पण येणार नाही. त्यामुळे सांडपाण्याचा आम्ही जे हे केलं शोष खड्डे, त्याच्यामुळे खूप फायदा गावकऱ्यांना, बाकीच्या परिसरात सगळ्यांना झालेला आहे.